तर आजच्या सकाळच्या स्वयंपाकात अशी काही गडबड झाली होती. सध्या वातावरणामुळे सरपण जे आहे ते थोडं सादळल्याने होतंय किंवा हवामानामुळे असं थोडंसं, त्यामुळे आज चूल फुकून फुकून इतके त्रास झाला. पण स्वयंपाक हा चुलीवरच बनवला आणि त्यात मेनू काढही असं होतं, ताट भरून अगदी अप्रतिम, जेणेकरून आपल्याला बाहेरच्या कशाचीच आठवण नाही आली पाहिजे असं मस्त सुंदर जेवण बनवलं होतं. त्याचसोबत आज चतुर्थी देखील होती, त्यामुळे चतुर्थीचा पण मेनू बनवला होता. मस्त चुलीवरती खिचडी आणि पापड्या तळल्या होत्या. असा एकत्रित एवढा स्वयंपाक संपूर्ण हा चुलीवर बनवला होता. तत्पूर्वी सकाळची सुरुवात ही अगदी अशीच होते. मस्तपैकी सकाळी उठलं, यांनी वरती जायचं ना आम्ही खाली पेरू झेलाचे. ह्या पेरू खरंच खूप छान आहेत आणि असे ताजे पेरू मिळणं हे काही सगळ्यांच्याच नशिबात नाही. म्हणजे हे देखील एक जे शाही सुख ज्याला म्हणतात ना त्यातलंच आहे. आज सकाळी उठून मस्त अशी चूल पेटवली होती. ती मी कधीच पेटवत नाही, घरचेच पेटवतात. मला अजून चूल अशी व्यवस्थित पेटवता येत नाही. मस्त अशी चूल पेटवली होती. सुरुवातीला खूप छान चूल पेटली. सर्वप्रथम जे खिचडीचे शेंगदाणे आहेत ना ते भाजून घेतले. म्हणलं चुलीवर करायचं म्हटलं ना थोडंसं विचारपूर्वक स्वयंपाक करावं लागतं. आणि चुलीवर गॅस बंद करता येतं, तशी चूल बंद करता येते का नाही. मग असं चुलीवरती मस्त स्वयंपाक करताना दोन्ही नियोजन करावं लागतं. शेंगदाणे भाजतात तोपर्यंत संपूर्ण मसाला काढून घेतला. आता चूल पेटवली का काळ्या मसाल्याची भाजी ही झालीच पाहिजे, आम्हाला सर्वांना आवडतेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, अजून एक सुक्की भाजी करावं नाही लागत. म्हणजे आम्हाला सर्वांना रस्सा भाज्या फार आवडतात. मग ती भाजी तयारी चालू केली मस्त. आणि हो, वाटण मात्र पाट्यावर वाटून घेतलं. त्यानंतर म्हटलं भाजीला आता फोडणी देऊन घ्यावी, म्हणून भाजीला फोडणी देण्यासाठी घेतली. भाजीला अशी फोडणी दिली. भाजीचा सर्व काही मसाला उरकत होता. त्यासोबत एका वेळेस 2 कामं चुलीवर ॲट अ टाईम चालूच ठेवावं लागतात. मेंदूत दुसरा काय विचार नाही ठेवायचा, फक्त आपल्याला उत्तम छान असं स्वयंपाक बनायचा आहे, जेणेकरून सगळे खुश झाले पाहिजे आणि सगळ्यांपैकी सारखंच आपलं पोट देखील खुश झालं पाहिजे. त्यासाठी भाजी परतत होती, तो सोबत पीठ देखील मळून घेतलं. आणि पीठ मळते, भाजी परतती, असं मस्त काम चालू होतं. आणि हो, मला तुम्हाला विचारायचं होतं, तुम्हाला आमटी किंवा मसाल्याच्या भाज्या आहेत हे घट्ट करायची एक ट्रिक माहिती का? असं पीठ कालून घ्यायचं कोमट पाण्यात, गव्हाचं आपलं मळलेलं कणिक, आणि हे ती उकळी आली का त्या आमटीत घालून घ्यायचं. म्हणजे भाजी चवीला देखील छान होती आणि घट्ट देखील होते. तर तुम्ही करून बघा, तुम्हाला जर माहिती नसेल तर. ज्यांना माहिती आहे त्यांना समजलं असेल, हो हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर भाजी करून घेतली आणि नंतर चपात्या करायला घेतल्या. आता प्रत्येक घरात नाही का मोठं समजूतदार असतं आणि लहान थोडंसं धिंगाणाखोर. आमच्या घरात उलटं आहे. आमचं बारकं फार समजदार आहे, पण मोठं असं कधी मध्ये अडवणी करतं. तिला असं वाटतं मला पण व्हिडिओत घेतलं पाहिजे, मी काम करते हे दाखवलं पाहिजे. पण मला कळते तू काम करते एवढंच पुष्कळ आहे, असं ती मध्ये करत असते. म्हणजे आणून नेणं, म्हणजे बरीचशी मुलांची मदत होती, यांची मदत होती. चुलीवर स्वयंपाक करणं हा एकटीला मला जमल की नाही मला माहिती नाही, कारण की खरंच खूप अलर्ट राहावं लागतं. एक सर्व गोष्टी गोळा उचर, कारण काय राहतं घरात ठेवलेलं सामान असतं तर प्रत्येक वेळेस बाहेर आणायचं म्हणजे किती चक्रा होतात ना हे सांगता देखील येणार नाही, अशा भरपूर चक्रा होतात. आणि स्वयंपाक झालं रे झाला, सर्वांना जेवायला लागतं आम्हाला अगदी गरम गरम. आणि त्यात काय होतं, दोघं पण प्रायव्हेट क्षेत्रात असल्यामुळे दुपारची जेवणाची अशी आमची वेळ निश्चित नसते. त्यामुळे माझा पहिल्यापासून नियम आहे, घरी पोटभर खाऊन जा, दुपारच्या कोणत्या वेळेत भेटू अगर नाही भेटू, कधी मागं पुढं झालं तरी आपल्याला ताण येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर आणि आरोग्य, त्याची काळजी सगळ्यात प्रथम घ्यायची. त्यामुळे माझं उठल्यावर देखील स्वयंपाक असतो. अगदी उठलो नाश्त्याला पोहे करूया, मग जेवणाला वेगळं काहीतरी बनवूया आणि निवांत करूया असं नाही. उठलं का पहिलं स्वयंपाक करून घ्यायचा. आणि आमच्या बारक्याला देखील असं, आणि आम्हाला दोघांना चुरून भाज्या लागतात खायला, त्यामुळे मुलांना देखील ती अगदी सवय होऊन गेली. बारक्याला सुद्धा ना असं मस्त चुरून मुरून स्वयंपाक लागतो खायला. त्यामुळे सकाळीच स्वयंपाक करून घ्यायचा. मग लागलंच तर 4 वाजता काही वेगळं करायची वेळ आली तरी पण नाही होत बरं का ड्युटीमुळे. त्यानंतर माझ्या स्वतःसाठी एक भाकर टाकून घेतली. मला भाज्या केल्यानंतर भाकरीच आवडते. सर्व घेतलं उरकून. त्यानंतर मग खिचडी परतायला घेतली. चुलीने थोडंसं भाजी आणि चपाती करताना त्रास नाही दिला बरं का. जशी खिचडी परतायला घेतली तसं चुलीने इतका त्रास दिला ना, म्हणजे मला नेमकं धूर कुठून फुकावा हेच समजण्याचे डोळे मी सगळं काही वैतागल्यासारखं झालं होतं.
पण आज ठरवलेलंच होतं सर्व काही चुलीवरती करायचं. एक दिवस आरोग्याला खूप म्हणजे जे शरीराला एकदम व्यवस्थित जेवण द्यायचं हे ठरवून घेतलेले. आठवड्यातून एक दिवस किती त्रास झाला तरी चालेल, पण शरीराला आता सांग जेवण पाहिजे. त्यासाठी चूल जिकडं पाहिजे तिकडं धूर फुकला आणि चुलीवरती असा मस्त स्वयंपाक केला. असा म्हणजे उपवासवाल्यांचा वेगळा आणि बिगर उपवासवाल्यांचा वेगळा. अशी आजची जर्नी होती, अगदी हॅक्टिक होती, पण खूप मजा आली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि हो, आजच्या भाजीचं नाव होतं आपली बुंदीची आमटी बनवली होती. हिची जी पूर्ण रेसिपी आहे ती मी चॅनलवर टाकतेच आहे, तो देखील व्हिडिओ बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.